सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय. माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर येथील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिलाय. सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेलीत. अनेकांची घरं आणि संसार वाहून गेलेत. शेतीचं अतोनात नुकसानही झालंय. जनावरही मृत्युमुखी पडलीत. अनेकांच्या घरात खायला अन्न नाहीये. शेतीत पिकं नाहीये. मुलांची वह्या पुस्तकेही वाहून गेलेत. अशी भीषण परिस्थिती असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आज पूरग्रस्तांसाठी हळहळतोय. प्रशासनाकडून मदत केली जाते. एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून वाहत्या पाण्यातून नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत. शेतकरी राजा हातातोंडाशी आलेलं पीक गेल्यानं हताश झालाय. राहतं घर आणि संसार वाहून गेल्यानं आया बहिणी आक्रोश करतायत. ही सर्व विदारक परिस्थिती पाहून मन सुन्न होते. एकीकडे सोलापूर जिल्हा पुराचा सामना करत असताना काही मंत्री मात्र आपलं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना प्रमोशनच्या नादात संवेदनशीलतेचा विसर पडलाय का, असा सवाल विचारावासा वाटतोय. याचं कारण आहे ही पोस्ट. मुरलीधर मोहोळ यांनी आज सोलापूर विमानतळावरून होणाऱ्या पहिल्या विमान उड्डाणाच्या बातम्यांची पोस्ट टाकली. ज्या सोलापुरात आज चालायला रस्ते नाहीयेत, पुरामुळे कोणती नदी आणि कोणता रस्ता हा फरकच कळत नाहीये, अशा वेळी सोलापूरकरांच्या मदतीला धावायचं सोडून सोलापूरच्या विमानतळाचं आणि स्वतःच्या कामाचं प्रमोशन करण्यात मोहोळांनी धन्यता मांडली. मोहोळ हे केंद्रात नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री आहेत. येत्या 15 ऑक्टोबर पासून नव्याने तयार करण्यात आलेल्या या सोलापूर विमानतळावरून विमानाच्या उड्डाणाला सुरुवात होणार आहे. हीच बातमी आज सोलापूरच्या दैनिकांमध्ये छापून आली. याच बातमीच्या कात्रणांचे पोस्टर बनवून मोहोळ यांनी आपल्या फेसबुक पेजला पोस्ट शेअर केली. पण ज्या जिल्ह्यातून विमान उड्डाण घेणार आहे त्याच जिल्ह्यात आज पावसाने थैमान घातले. शेतकरी हतबल झालाय. शाळा मंदिरं पाण्याखाली गेलीत. कणकण साठवून उभी केलेली घरं आज पाण्यात वाहून गेलीत. पोटच्या मुलासारखी वाढलेली जनावरं आज डोळ्या देखत मृत्युमुखी पडलीत. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून संवेदना व्यक्त करायचं सोडून मोहोळ मात्र स्वतःच्या कामाचं प्रमोशन करताय. त्यामुळे लोकप्रतिनिधींना परिस्थितीचं भान आहे की नाही, असा सवाल विचारावासा वाटतोय. असो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.